आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावला। धुळे तालुक्यातील अनेक गावातील शेती पिकांचे मोठे नुकसान। धुळे जिल्ह्यासह धुळे तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलंय। नगाव, बिलाडी, तिसगाव, ढंडाणे, देवभाणे, कापडणे, कवठळ, जापी, सरवड, सोनगीर या गावांमध्ये अतिवृष्टीने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घासच या पावसाने हिसकावून घेतलाय। काढणीला आलेली मका पिके पाण्यात बुडाली, तर मोठ्या प्रमाणावर कापसाची वेचणी बाकी असताना त्यावरही पावसाचा फटका बसलाय। कांदा पिकाचे नुकसान विशेषतः गंभीर असून काही ठिकाणी संपूर्ण पिके कुजून गेल्याची माहिती मिळत आहे। आधीच खत, बियाणं आणि मजुरीच्या वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे। त्यातच राज्य आणि केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षाही शेतीमालाला बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झालाय। या परिस्थितीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर आसमानी संकटाचा घाव घातल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळतंय। आधी पावसाने फिरवलेली पाट, त्यानंतर आता गरज नसताना रब्बीचा हंगाम चालू असताना पावसाने आगमन केलेलं आणि त्याच्यात नुकसान, बियाणे वाहून गेले, कांद्याची नुकसान झाली, कापूस हा पीक काढणीवर आला, लांबून गेला तो कापूस पूर्ण जमिनीत ग्रस्त झाला। बघू शकता तुम्ही पूर्ण प्रकारे शेती कशी झालेली आहे, गुराढोरांचे काय हाल झालेले आहेत। आता याच्यातून सरकारने काहीतरी मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांकडे बघावं। आता कांदा काढणी होता, त्यासाठी आता अवकाळी पाऊस आला, बाकी कांदा खांडलेला आहे, बाकी शेतात पडलेला आहे। काय करावं शेतकरी? बघा, माझा मक्की काळ मोडला गेला होता, पण संध्याकाळ होऊन गेली तर उचलला नाही गेला। पाऊस रात्रीच येऊन गेला, पूर्ण मक्काचं नुकसान होऊन गेलं। 5 बिघा मक्की माझा पाण्यात आहे आता। घटना घडल्यानंतरच फडणवीस बोलतात, शिवराम पाटील यांची टीका। राज्यात वाढती गुन्हेगारी, आत्महत्या आणि महिला अत्याचारांच्या घटनांमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे। फडणवीस साहेब नेहमी घटना घडल्यानंतरच भाष्य करतात, ते गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत। गुन्हे, बलात्कार आणि आत्महत्यांच्या घटनांवर वेळेवर दखल घेतली जात नाही। सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नाही, अशी टीका पाटील यांनी केली। ते पुढे म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून पोलीस यंत्रणा निष्क्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे। जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही। जबाबदार मंत्री म्हणून फडणवीस यांनी ठोस कृती करावी, वक्तव्यावर न थांबता परिणामकारक उपाय करावेत। नागरिकांच्याही भावना याच दिशेने असून राज्यात गुन्ह्याचा वाढता आलेख आणि प्रशासनाचे उशिरा प्रतिसाद यामुळे शासनावरचा विश्वास ढासळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्तव्यशून्य मुख्यमंत्री आहेत। ते जरी गृहमंत्री असले तरी मी त्यांना पोस्टमार्टम होम मिनिस्टर म्हणतो। होम मिनिस्टरची जबाबदारी आहे, ज्या काही घटना घडायची शक्यता असते, ज्याबाबत तक्रारी असतात, ज्याचे तसे सिम्पटम्स दिसतात, तोपर्यंत कारवाई केली तर कदाचित अशा वाईट घटना घडणार नाहीत। पण देवेंद्र फडणवीस यांना एक वाईट सवय जडलेली आहे, ते पोस्टमार्टम करतात। असं करायला पाहिजे होतं, तसं करायला नको पाहिजे होतं, राजकारण करू नका, पोळी भेजू नका। अरे काय फडणवीस, मला लोकांना मूर्ख बनवता यार तुम्ही। आता ते सातारच्या एका महिलेने असं केलं, अहो तिने तक्रार केली की नाही, कुठेतरी केलीच की नाही, दखल घेतली पाहिजे। मी का बोलतोय फडणवीस साहेब, आमच्या जळगाव जिल्ह्यात आंबोळे तालुक्यातील सात्री गावामध्ये 2022 ते 2025 पर्यंत पुनर्वसन रखडलेलं आहे आणि तेही जाणीवपूर्वक तुम्हाला समर्थन देणारे आमदार अनिल बायदास पाटील यांनी पत्र देऊन थांबवलेलं आहे। आणि ते स्वतः पुनर्वसन मंत्री असताना मागे शिंदेच्या सोबत त्यांनी काहीच काम केलं नाही। आता त्या गावामध्ये अनिल बायदास पाटील यांनी असे काही डॉन तयार केले आहेत, जस्ट लाईक ते मुंड्यांचे ते कोणी वाल्मिक कराड होत तसे। आता याच्या तक्रारी मारोड पोलीस स्टेशनला, अंमळे पोलीस स्टेशनला आहेत।
मला असं वाटतं की मी जळगाव एसपीला जळगाव कलेक्टरलाही सांगितलं आणि गिरीश महाजन यांना पण सांगितलं, पण याच्यावर कारवाई केव्हा करणार तुम्ही? केव्हा करणार? जेव्हा ते डॉन 2, 4, 5 माणसांचे मुर्दे पाडतील तेव्हा. आणि मग तुम्ही म्हणणार की कोणाचा खून झाल्यावर राजकारण करू नये, कोणाचा खून झाल्यावर राजकीय पोळी शेकू नये. ओ फडणवीस साहेब, हे चुकीचे नाही यार, असं तुमचं हे चुकीचे नाही यार. असं लोकांना मूर्ख बनवता का तुम्ही? गृहमंत्री आता तुमच्या हातामध्ये अधिकार आहेत की नाही? पोलीस तुमचं ऐकतात की नाही? का पोलिसांकडून हप्ते घेऊन घेऊन तुम्ही पण बिंदे झालेले आहात? तुमची कमजोरी नेमकी काय ते सांगा. कमजोरी काय, लाचारी काय तुमची हे सांगा. फडणवीस साहेब, तक्रार आल्यानंतर ताबडतोब दखल घेतली पाहिजे. आता मी जर हा व्हिडिओ बनवतो, जळगाव जिल्ह्यातील तुमचे भाजपचे आमदार, तुमचे पदाधिकारी, तुमचे पंटर, तुमचे चमचे, तुमच्यासाठी चोऱ्या करणारे हे ऐकतात, तर यांनी तुम्हाला रिपोर्टिंग केली पाहिजे. मी स्वतः तुमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना जाऊन सांगितलं. मग काय तुम्ही वाट पाहतायत का लोकांचे मुर्दे पडायची? हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे फडणवीस साहेब, हे चुकीचं आहे. तुम्ही कितीही हुशार बुद्धिमान असाल, तुमची बुद्धी ही चांगल्या कामासाठी नाही, ही लोकांना मूर्ख बनवण्यासाठी वापरली जात आहे. ते धंदे बंद करा आणि जी जबाबदारी घेतली मुख्यमंत्री पदाची, जी जबाबदारी घेतली गृहमंत्री पदाची, ती पूर्ण करा. अन्यथा नसेल जमत की तुम्ही आराम करा घरी जाऊन नागपूरला, किंवा एखादी वकालत करा, 2 पैसे त्याच्याने मिळतील, तुम्हाला आमदाराचं मानधन मिळेल, पोट भरेल तुमचं. पण बाकी एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री बनून गृहमंत्री बनून तुम्ही महाराष्ट्राचा सत्यानाश करू नका, ते थांबवा. म्हणून माझी एक तुम्हाला विनंती आहे, सूचना तर देतोच तुम्हाला, की एकदा तुम्ही अंबड तालुक्यातील सात्री गावाचं आजची परिस्थिती काय आहे, गुन्हेगारी स्वरूपाची, पुनर्वसन स्वरूपाची, जलसंपदाचा रस्त्या बांधण्याची, ही अभ्यासली पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. किल्ले लळिंग संवर्धन समितीला 10 वर्ष पूर्ती निमित्ताने विविध क्षेत्रातील सहकारींचा सन्मानपत्र देऊन सत्कार. गेल्या 10 वर्षापासून निस्वार्थ पद्धतीने किल्ले लळिंग संवर्धन समिती कार्य करत किल्ला आज मोठ्या दिमाखात डौलाने उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास पिढ्यानपिढ्या जगभर दिसत राहिला पाहिजे. छत्रपतींनी केलेले कार्य आणि त्यांची खरी स्मारके, गडकोटांचा जाज्वल्य इतिहास आत्ताच्या काळातील रयतेला कळावा व प्रत्येकामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी व छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा, या उद्देशाने काही तरुण मित्रांनी सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करून या माध्यमातून गेल्या 10 वर्षापूर्वी 26 ऑक्टोबर 2014 रोजी खानदेशातील पहिली सुरू केली होती. गडकिल्ले संवर्धन मोहिमेत ट्रस्ट स्थापन करून कार्यकारिणी अध्यक्ष संदीप पाटोळे, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव भटू वाघ, खजिनदार प्रशांत खेमनार, सदस्य बबलू पाटील, खुशाल माळी, कुणाल पवार, समिती कार्यकारिणी अध्यक्ष प्रशांत खेमनार, उपाध्यक्ष दीपक मराठे, सचिव महेश बागुल, सहसचिव कुणाल पवार, खजिनदार संदीप परदेशी, सहखजिनदार लखन शिंदे, प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ, सहप्रसिद्धी प्रमुख तुषार पवार, वृक्षारोपण पर्यावरण प्रमुख गोकुळ देवरे, गडवृक्ष संवर्धन प्रमुख राहुल सूर्यवंशी, गड स्वच्छता प्रमुख निलेश पाटील, स्वच्छता सहप्रमुख कमलेश गोसावी, सदस्य राहुल क्षीरसागर, रवी नागणे, सुजल पवार, भीमरत्न सोनवणे, ऋषिकेश जोशी, राकेश देवकर, वरिष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अण्णासाहेब कणसे, डॉक्टर योगेश ठाकरे, उद्योजक मोहन चित्ते, उद्योजक निरंजन भतवाल, दिनेश अण्णा वाघ, राकेश गाळणकर यांनी सक्रिय सहभाग घेत आज या कार्याला 10 वर्ष पूर्तीनिमित्ताने किल्ले लळिंग संवर्धन समितीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार, धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदम बांडे, स्वराज्य रक्षक कलाकार महेश बेलदार, साहेबराव देसाई, प्राध्यापक सयाजीराव भामरे, श्रीपाद नांदेडकर, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, पत्रकार निंबाजीराव मराठे, पत्रकार कैलास गर्दे, डॉक्टर मोनिका शिंपी, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जिजाऊ वंदना, नूतनताई पाटील, उर्मिला पाटील यांनी केली. तसेच या कार्याला ज्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले त्या सर्व स्तरातील लोकांचा सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. धुळे शहराजवळील लळिंग किल्ल्यावर पार पडली. भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदम दुर्लक्षित, अनेक वर्षापासून भग्न अवस्थेत असलेल्या लळिंग किल्ल्यावर मोहीम घेण्यात आली. मोहिमेनंतर तरुणांना जे नजरेस पडले की छत्रपती शिवाजी महाराजांची गडाची परिस्थिती भग्न, तुटक्या, पडक्या, तटबंदी अवस्थेत पडलेला व अखेरच्या घटका मोजत असणारा, तग धरून उभा असलेल्या किल्ल्यासाठी आपण काहीतरी लढा उभारला पाहिजे. या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने पेटून उठलेल्या तरुणांनी किल्ले लळिंग संवर्धन समिती नावाची एक मोहीम चालू केली. गेल्या 10 वर्षात लळिंग किल्ल्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला, अनेक सोयी सुविधा निर्माण केल्यात, किल्ला एकदम निस्वार्थ पद्धतीने पुनर्जीवित करून दाखवला. परिणामी आज अनेक धुळेकरच नाही तर महाराष्ट्रभरातून पर्यटकांचे पाऊल लळिंग किल्ल्याकडे वळायला लागले आहेत. खानदेशातील किल्ले लळिंग समिती संवर्धन व जतन दुरुस्तीचे कार्य 2014 पासून हाती घेतले. किल्ला कसा पुनर्जीवित करून उजेडात येईल त्यासाठी वेगवेगळे शिवकार्य हाती घेतले.
स्वच्छता मोहीम, श्रमदान मोहीम, वृक्षारोपण व संवर्धन मोहीम, शिवजयंती निमित्ताने मशाल यात्रा, किल्ल्यासाठी जनजागृती बैठका, अनेक महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी किल्ले लळिंगवर साजरी करत किल्ला अजून जास्तीत जास्त कसा उजेडात येईल असे सर्व परिणय समिती कार्य करत आलेली आहे. मग किल्ला जतन दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मंत्री, पुरातत्व विभाग अशा अनेकांना निवेदन देत शासन दरबारी लढा उभा केला. पाठपुरावा करत किल्ल्यावर आतापर्यंत तब्बल 5 कोटींच्या आसपास कामे पुरातत्व विभाग, महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडून झालेली आहेत. संपूर्ण धुळेकरांच्या मनातले एक निसर्गाच्या सान्निध्यातले ऐतिहासिक वास्तू व पर्यटन स्थळ खऱ्या अर्थाने निर्माण झाले आहे. 10 वर्षापूर्वीचा लळिंग किल्ला आणि आजचा लळिंग किल्ला यात खूप मोठ्या प्रमाणावर फरक झालेला नक्कीच निदर्शनास येतो. हे सर्व शक्य झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेने पेटून उठलेले किल्ले लळिंग संवर्धन समितीचे सर्व तरुण शिवप्रेमी मावळ्यांमुळे. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशांत खेमनार यांनी केली तर आभार संदीप पाटोळे यांनी केले. कारण इथं आलेला प्रत्येक व्यक्ती यांनी किल्ल्यावर येऊन कुठं झाड लावलेलं आहे, कोणी झाडासाठी पैसे दिलेले आहे, कोणी स्वच्छता मोहीममध्ये राबलेले आहे, कोणी प्रेरणा दिलेली आहे, स्वतः श्रमदान, अन्नदान सुद्धा असे काही आपल्या याच्या परिवारातले लोक आहे की ते आज आले नाही, त्यांनी सुद्धा तिथं सहभाग केला आहे. म्हणजे सहभागात जोही व्यक्ती या किल्ल्या लळिंग संवर्धन समितीला पर्यटनाच्या माध्यमातून वर आणलाय त्यात प्रत्येकाचा वाटा आहे खालीचा. ही समिती ही श्रेष्ठ नाही आहे. या समिती सोबत जेही लोक जॉईन झालेले ते सुद्धा श्रेष्ठ आहे, कारण या समितीवर विश्वास ठेवला आणि ते त्या परिवारातले सदस्य झाले. दह्याने शिवमंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. धुळे जिल्ह्यातील दह्याने येथील शिवमंदिरात 22 ते 25 ऑक्टोबर 2025 दरम्यान ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठान सोहळा व विविध विकास कामांचे लोकार्पण झाले. भक्तांसाठी महाप्रसाद वाटपही करण्यात आला. उद्घाटन माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले. प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री श्री 1008 महंत वैष्णोदास गुरु माधवदासजी महात्यागी श्री क्षेत्र रोकडोबा यांच्या पवित्र उपस्थितीत संपन्न झाला. या भव्य सोहळ्याचे आयोजन अशोक अण्णा राजपूत व ग्रामस्थांनी संयुक्तपणे केले आहे, ज्यामुळे दह्याने गावाचा गौरव वाढणार आहे. भक्तजनांनी उत्सुकतेने या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली. आज आमच्या दह्याने गावात 4 ते 5 दिवसापासून शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता. त्याची आज प्राणप्रतिष्ठेने संत महात्मे आणि सप्तब्राह्मणांच्या साक्षीने आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीने आज हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि त्याची सांगता आज दिनांक 25 रोजी आज सांगता होत आहे. या कार्यक्रमाला आणि प्राणप्रतिष्ठेला श्री श्री 1008 दयाळू महाराज यांच्या सर्व पूजेने आणि आमच्या धुळे ग्रामीणचे माजी आमदार माननीय कुणालबाबा पाटील तसेच आजच्या या कार्यक्रमाला खास करून संभाजीनगरहून आलेल्या धर्मप्रचारक हर्षोताई ठाकूर यांच्या व्याख्यानाने आणि रात्री आजच जो सांस्कृतिक कार्यक्रम होतो आहे त्यानिमित्ताने प्रचंड संख्येने पंचक्रोशीतील जे भाविक मंडळी आणि जे नागरिक उपस्थित राहिले ते एक उत्साहाचं वातावरण आज या निमित्ताने संपन्न होत आहे. आणि आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.